नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण आणखी एक नवीन नाश्त्याचाच प्रकार तयार करणार आहोत. आजचा जो नाश्ता आहे तो मुरमुऱ्यांपासून तयार करूयात. आता मुरमुऱ्यांपासून इतका छान नाश्ता होईल का? तर हो, अगदी जाळीदार, स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो. अगदी झटपट असा, कुठलीही पूर्वतयारी न करता आणि कमीत कमी साहित्यांचा वापर करून. एकदा हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. नेहमीचा तोच तो बोरिंग नाश्ता खाण्यापेक्षा वेगळ्या चवीचा हा नाश्ता एकदा जरूर करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनललाही सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. त्यासाठी आता बघा, सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 वाटी मुरमुरे घालून घ्यायचे आहेत. इथे आपण नेहमीचे चिवड्यासाठी जे मुरमुरे वापरतो तेच इथे मुरमुरे वापरलेले आहेत. तर इथे आपण एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. तर आता आपण हे मुरमुरे 2 वाट्या घेतलेले आहेत. आता त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. जाड रवा असेल तो सुद्धा चालणार आहे. बघा, अशी पूर्ण एक सपाट वाटी भरून हा रवा मी घेतलेला आहे. आता आपल्याला याच वाटीने दहीसुद्धा घ्यायचं आहे. तर इथे अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. दही छान घट्टसर असं मस्त ताजं इथे वापरलेलं आहे. ताकही तुम्ही वापरू शकता इथे, पण मग पाण्याचं प्रमाण कमी लागणार आहे. तर इथे सुरुवातीला आपण अर्धीच वाटी टाकणार आहोत पाणी, कारण पूर्ण पाणी जर टाकलं तर मुरमुरे व्यवस्थित बारीक होत नाही. त्यासाठी आपल्याला अर्धच पाणी टाकायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे आणि आल्याचा एक लहान तुकडा घेतलेला आहे. एका मिरचीचे 2 भाग करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आणि परत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर आता इथे बघा, सुरुवातीला मी हे थोडं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे मुरमुरे चांगले बारीक व्हायला हवेत. तर आता जे वाटीतलं राहिलेलं पाणी होतं ते पाणी आपण पूर्ण यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता बघा, परत आपल्याला यामध्ये पाणी लागणार आहे. तर ही दुसरी वाटी पाण्याने भरून घेतलेली आहे, पण यातलं मी अर्धी वाटीच पाणी वापरणार आहे. म्हणजे आतापर्यंत मी यामध्ये 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आता परत एकदा फिरवून घेऊया. तर इथे बघा, हे मी बारीक करून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. मुरमुरेसुद्धा छान असे बारीक झालेले आहेत. आपण कमी पाणी टाकून सुरुवातीला हे बारीक करून घ्यायचे, म्हणजे मुरमुरे छान व्यवस्थित असे बारीक केल्या जातात. आता हे एका मोकळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण हा मुरमुऱ्यांपासून नाश्ता तयार करत आहोत. तर इथे सर्व जे भांड्याला लागलेलं मिश्रण आहे ते सुद्धा काढून घेतलं आणि आपलं जे मिश्रण आहे ते कसं तयार झालं ते सुद्धा एकदा चेक करूयात. मुरमुऱ्यांचे जे काही कण असतात ते पूर्ण छान बारीक करून घ्यायचे, म्हणजे नाश्ता आणखीनही छान जाळीदार, मऊ, लुसलुशीत तयार होतो. तर इथे पाणीसुद्धा दाखवते बघा. आपण 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. दुसऱ्या वाटीतलं अर्ध वाटी पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेले गाजर, त्याचबरोबर शिमला मिरची, कांदा आपल्याला घालायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखीनही 1-2 भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. तर इथे आपण हिरवी मिरची जे मिश्रण बारीक करताना घातलेलं आहे, पण इथे एका हिरव्या मिरचीचे कापसुद्धा मी घातलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. अर्धा चमचा जिरे आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघा, अगदी कमीत कमी साहित्यांचा आपण वापर केलेला आहे ना, आणि आपण यामध्ये गाजर, कांदा, शिमला मिरची जी टाकलेली आहे, त्यामुळे आपला नाश्ता आणखीनही खायला छान लागतो. आता घातलेलं सर्व साहित्य एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. आता सर्व एकत्र करून झाल्यानंतर शेवटी आपण यामध्ये खाण्याचा सोडा घालणार आहोत. तर मिश्रण तुम्ही बघू शकता इथे. आपलं हे मिश्रण जास्त घट्टसर नाही किंवा जास्त पातळही नाही. आता इथे आपल्याला पाव टीस्पून एवढाच खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे. त्यापेक्षा जास्त सोडा यामध्ये घालू नका. तर इथे आता हा घातलेला सोडा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. कारण यामध्ये दही आपण घातलेलं आहे, त्यामुळे सोडा छान ॲक्टिवेट होतो आणि जो आपला नाश्ता आहे छान जाळीदार तयार होतो. तर इथे सोडासुद्धा एकत्र मी करून घेतलेला आहे आणि आज तुम्हाला एक वेगळ्या चवीची मी चटणीसुद्धा दाखवणार आहे. त्यासाठी पाववाटी भाजलेले शेंगदाणे, 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक आल्याचा लहानसा तुकडा, अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर इथे आपण पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. तर दही या चटणीमध्ये थोडं जास्त आपण घेतलेलं आहे, त्यामुळेच चटणी चवीला खूप छान लागते. आता इथे आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत आणि कोथिंबीर.
आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे. चटणी बारीक करायला घेणार आहोत. तर बघा चटणी छान बारीक करून घेतलेली आहे. तर ही चटणी आता तुम्ही बघा अशीही खाऊ शकता किंवा यावर मोहरीची फोडणीसुद्धा देऊन ही चटणी खाऊ शकता. तर ही चटणी तुम्हाला दोन्हीही प्रकारे खाता येते. पण आता यावर आपण मोहरीची फोडणी देणार आहोत. तर आता आपण कडकडीत असं 3 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि अगदी साधी सोपी अशी आपण फोडणी या चटणीवर घालणार आहोत. तर तेल आजूबाजूला उडतं म्हणून मी वाटी प्लेटमध्ये ठेवलेली होती. आणि आता पूर्ण जी चटणी आपण यावर फोडणी घातलेली आहे ती छान एकत्र करून घ्यायची आहे. आता वरून थोडीशी बारीक कोथिंबीर टाकते म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. आता परत एकदा एकत्र करून घेणार आहोत आणि चटणी एकदम आपली तयार झालेली आहे. आता आपला जो नाश्ता आहे तो आपण तयार करायला घेणार आहोत. तर बघा आता परत एकदा छान तुम्हाला एकत्र करून दाखवते मी. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते छान तयार झालेलं आहे आता. आता सोडा टाकल्यामुळे थोडी यामध्ये फर्मेंटेशनची क्रियासुद्धा होते, कारण यामध्ये आपण दही घातलेलं आहे. आता तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे. त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला 1 ते 2 चमचे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि सर्व एकसारखं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. आणि वरची पूर्ण बाजू कोरडी झाल्यावर आपल्याला हा नाश्ता पलटवून घ्यायचा आहे. तर आता बघा वरची बाजू छान कोरडी झाली आणि त्यावर तुम्ही जाळीसुद्धा बघू शकता. आता आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे. या नाश्त्यासाठी आपण जास्तीच्या तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही. बघा छान सोनेरी रंग येऊ द्यायचा आणि दुसरीही बाजू याच पद्धतीने आपल्याला भाजायची आहे. तर बघा इथे दुसरी बाजूसुद्धा तुम्हाला दाखवते. तर आपला हा जो नाश्ता आहे तो छान भाजून तयार झालेला आहे. आता आपण तो एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता दुसरासुद्धा याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा दुसरा जो नाश्ता आहे तो सुद्धा मी छान असा पसरवून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला छान दोन्हीही बाजूनी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. नेहमीचे तेच ते नाश्त्याचे प्रकार आपल्याला माहीतच आहेत आणि आपल्या नाश्त्यामध्येही आपण आलटून-पालटून तेच पदार्थ खात असतो. पण हा वेगळ्या चवीचा एक नवीन नाश्ता जरूर तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. करायला अगदी साधा सोपा असा आहे. कमी तेलामध्ये होणार आहे आणि कमी साहित्यांमध्ये. तर बघा इथे जवळून तुम्हाला दाखवते. आपला जो नाश्ता आहे तो तयार झालेला आहे. अजिबातही कडक किंवा चिवट असा झालेला नाही. बघा किती लुसलुशीत तयार झालेला आहे. छान जाळीदार, स्पॉन्जी. तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच छान छान आणि नवीन रेसिपीसोबत आपण भेटतच राहू. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.